प्रतिनिधी सरकार एकीकडे सुगम्य भारत अभियान आणि अपंग स्नेही प्रशासन याच्या मोठमोठ्या घोषणा करत असताना तळोदा येथील वास्तव मात्र याच्या नेमके उलट चित्र दाखवणारे ठरत आहे। येथील महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांमध्ये किमान सोयी सुविधांचाही अभाव असल्याने अपंग, वृद्ध व आजारी नागरिकांना आपल्या हक्काच्या कामांसाठी अक्षरशः मरणयातना सहन कराव्या लागत आहेत। कागदावर सुविधा, प्रत्यक्षात मातीचे ढिगारे। तळोदा येथील मंडळ कार्यालय आणि सिटी सर्व्हे कार्यालय ही सामान्य नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांची केंद्रबिंदू कार्यालये आहेत। घर, दुकान, शेती किंवा प्लॉटचे नावांतरण असो, नागरिकांना येथे येणे अपरिहार्य आहे। मंडळ कार्यालयात अपंगांसाठी रॅम्प असल्याची नोंद कागदोपत्री दाखवली जाते, मात्र प्रत्यक्षात त्या रॅम्प समोर मातीचे ढिगारे साचले असून तो रॅम्प सोयीऐवजी अडथळाच ठरत आहे। व्हीलचेअर धारक व्यक्तीसाठी हा मार्ग जणू टोलनाका किंवा अडथळा भिंत बनलेला आहे। सिटी सर्व्हे कार्यालय दुसऱ्या मजल्यावर। लिफ्टविना हाल सर्वात गंभीर बाब म्हणजे सिटी सर्व्हे कार्यालय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आहे। ना रॅम्प, ना लिफ्ट, ना पर्यायी सुविधा। ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती किंवा चालता न येणाऱ्या व्यक्तींनी दुसऱ्या मजल्यावर कसे चढायचे, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। इमारतीच्या रंगरंगोटी आणि सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध होतो, मात्र मूलभूत सुविधांसाठी नियोजनाचा पूर्ण अभाव दिसून येतो। कायद्याचे उघड उल्लंघन। अपंगत्व अधिकार अधिनियम 2016 RPWD नुसार सर्व सार्वजनिक इमारती अडथळामुक्त, बॅरियर फ्री असणे बंधनकारक आहे। तसेच केंद्र सरकारच्या सुगम्य भारत अभियानाअंतर्गत रॅम्प व लिफ्ट या प्राथमिक सुविधा अनिवार्य आहेत। इमारत जुनी आहे किंवा जागेचा अभाव आहे अशी कारणे दिली जात असली तरी किमान तळमजल्यावर मदत केंद्र, हेल्प डेस्क सुरू करण्याचे सौजन्यही प्रशासनाने दाखवलेले नाही। निधी असूनही अंमलबजावणी का नाही? या सुविधांसाठी निधीची कमतरता नसून प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे स्पष्टपणे जाणवते। DPDC निधी, जिल्हा नियोजन समितीमार्फत दरवर्षी दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध। PWD बजेट, सार्वजनिक बांधकाम विभागाची स्वतंत्र तरतूद। दिव्यांग कल्याण निधी, जिल्हा परिषदेचा 5% निधी वापरण्याची मुभा। आमदार खासदार निधी, लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा अपेक्षित। नागरिकांची ठाम मागणी, डिजिटल इंडिया आणि स्मार्ट प्रशासन याच्या घोषणा करणाऱ्या यंत्रणेला प्रत्यक्ष जमिनीवर सुविधा देता येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। प्रशासनाने तात्काळ 1. रॅम्पवरील सर्व अडथळे दूर करावेत। 2. इमारतीत लिफ्टची व्यवस्था करावी। 3. तोपर्यंत तळमजल्यावर पर्यायी खिडकी किंवा मदत केंद्र सुरू करावे। अन्यथा हे केवळ दुर्लक्ष नसून दिव्यांग आणि वृद्ध नागरिकांच्या सन्मानावर व हक्कांवर झालेला अन्याय ठरेल, अशी तीव्र भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे। पार्थ न्यूज संपादक हर्षल चौधरी।